काय हे बाबू हे लाडू आहेत आणि हे मोदक आहेत. जीविकाला पाठवते आणि जीविकाच्या पप्पाला बी डब्बा द्यायचा आहे. मस्त. चला गाईज, आज मस्त आहे की छानपैकी वर्कआउट झालेला आहे. चला आता आपण पटापट भाकऱ्या टाकायला घेऊ. तर चला पहिलं भाकऱ्या टाकते आणि मग फ्रेश होते. चला गाईज पटापट टाकते. जीविकाला बी उठवते. जीविका म्हणजे अजून झोपलेली आहे ना, बाबू माझा गेला शाळेत. तर चला गाईज मस्त आहे की पाण्याला उकळा सुद्धा आलेला आहे. पटकन आता उतरवणे घेते मी. लागणारे पीठ टाकून दुसरं पीठ टाकून घाटलून व्यवस्थित घ्यायचं. याच्यामध्ये गुड्ड्या नाही राहिला पाहिजे. कोणत्या कोणत्या राहतात. गॅस आपण बंद करू. पटापट भाकऱ्या टाकून घेऊ. का सांगू आता याला बी मी डब्बा देते म्हणून जास्तच आता भाकऱ्या टाकत असते मी. लाईट गेली आमची. बघा पटापट आता आपण पीठ मळून घेऊ. चला आता आपण हा पीठ मस्त आता मळून घेते. आपल्याला जरा गरम गरमच मलायचं आहे. गरम गरम मळल्यावर एकदम व्यवस्थित मळते पीठ. थंड झाले एकदम जड जाते मलायला. असं गरम गरमच मलायचं आपल्याला. त्याच्यामुळं मळते आणि मग परत तुम्हाला दाखवते. मस्त की आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. बघा टाकाटाका भाकऱ्या टाकायला घेते मी. आणि आता आपण गॅस लावू. तेवढ्यात आपला तवा गरम होईल. एक साईडला भाकरी टाकताना आमची भरपूर लाईट जाते काय माहिती. आणि गाईज आजची 19 तारीख तरी पाऊस काय पडायचा नाव घेत नाही. कधी पाऊस पडेल काय माहिती. शेतामध्ये भात टाकलेल्या लोकांचं किती नुकसान होणार आहे आता. बापरे. तरी पाऊस काय पावसाचा तर काहीच नाही. आता पत्ताच नाही. तरीला आपण पलटी करू. बघू आता कशी फुगते भाकर. माझ्या भाकरीला सर्वच फुगतात एकदम. आणि जरा शूट वेट करताना थोडा टाइमपास होते. आज जरा लेटच जराशी उठलो. आता रोज 5 वाजता उठते. मस्त छान अशी भाकर आपली फुगलेली आहे. स्वयंपाक झालेले आहे. आणि जरा आता पटापट चला आपण भाकर आपण करू. लगेच इकडे दुसरे टाकायला घेते. अजून एक भाकरीला दुसरे भाकर होते. चला गाईज आता आपल्या फायनली भाकऱ्या झाल्या. आता एक लास्ट आहे आणि जरा फ्रेश होते आणि मग मच्छी तोडायला घेते. तुम्हाला सुद्धा मी दाखवते. चला गाईज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर तुम्ही बघितला कशी माझी मॉर्निंग झाली आणि भाकऱ्या सुद्धा टाकून झालेल्या आहेत. अशी फ्रेश झालेली आहे. तर चला आता आपण मच्छी बनवायला घेऊ पटापट. तर चला यांना डब्बा द्यायचा आहे. तर गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. तर चला किचनमध्ये जाऊ. चला गाईज आता आपण मच्छी काढू. मच्छी अशीच ठेवलेली आहे. बघा पॉपलेट आहेत. मस्त आता आपली पॉपलेटा बनवू. आणि या बघा या अशा भाकऱ्या इथंच सर्व जागाच ठेवलेल्या आहे. तर पटकन आता मच्छी मी कटिंग करून घेते. गाईचे बघा अशा पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. थोडे असे कडक झालेले आहेत. काल आईने दिलेले आहेत पाठवून मच्छी.
आमच्या आई गेलेल्या आमच्या आईला बघायला, तर तेव्हा एक मच्छी पाठवून दिलेली आहे. तर त्याच्यामुळे आता पटापट यांना डब्याला हीच मच्छी. चला गाईस, आता आपण ही मच्छी मस्त तोडून घेऊ. कोळबे आहेत मस्त पैकी. पण अशा याचे शेर पूर्ण काढून घेऊ. पटापट बनवून घेते. गाईस आता 2 पापलेट मी ठेवते आणि एकच पापलेट करते. जीविकाला 2 संध्याकाळच्याला ठेवलेले आहेत. हो, तर पापलेट आपण याला मस्त फ्राय करू. अशी पापलेट आता याला मस्त फ्राय करू आपण. आणि हे आपण फ्रीजमध्ये 2 ठेवते आणि पटापट. चला आता मी आता ही धुवून घेते मच्छी सर्व. सर्व अशा कोरडे मी धुवून घेतल्या. त्याच्यामध्ये मी शेंगा टाकते. चला गाईस, मस्त की टॅमॅटो घेतलेला, कोथिंबरी, मिरची आणि बघा मस्त याच्यामध्ये शेंगा टाकलेल्या आहेत कोळंबीमध्ये. तर पटापट आता घालून घेते. आता आपण तेल टाकून घेऊ पटापट. आता आपल्या भाकऱ्या तर झालेल्या आहेत. चला गाईस, इकडे तेल आपलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण लसूण टाकला आहे आणि आता आपण टाकू मिरची, कोथिंबरी, टोमॅटो. टाकून टाकू याच्यामध्ये आपला गरम मसाला आणि आहे चिकन मसाला. हे टाकल्यावर जरा टेस्ट अलगच येते. आणि आता आपण टाकू लगेच हळद. मिक्स करून घेऊ. आपण याच्यामध्ये कोलंबी टाकू. चला आता याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. आता पटापट होऊन जाईल, टाईम नाही लागणार. आता एक साईडला पॉपलेट फ्राय करते मी. आपण मच्छी पॉपलेट आहे हा बघा मस्त. त्याच्यामध्ये सर्व टाकलेलं आहे, हळद मसाला. पटापट आता मस्त फ्राय करून घेते आणि जीविकाला पाठवते. आणि जीविकाच्या पप्पाला बी डब्बा द्यायचा आहे. मस्त जवळ होऊन चला गाईज, आता आपली मच्छी मस्तपैकी होते आणि कालवण सुद्धा होते. जीविकाचे केस विंचरून घेते आणि मग जीविकाला पटकन रेडी करते आणि मग त्यांचे डबे भरते. चला जीविका येचल पटापट चल. चला गाईज, अजून काय नाही, घरातला काय नाही काम झाला. पहिला यांना मी बोलू, पहिला शाळेत पाठवते, यांचा डब्बा बिब्बा करते आणि आपले घरातले कामं काय होतीनच. यांना जीविकाला पाठवल्यावर मग सर्व घरातला साफसफाई करायला घेते. जीविका ये. चला गाईज, आपली मच्छी सुद्धा झाली मस्त. आता कालवण सुद्धा होत आलेलं आहे. पटकन आता वाटण घेते मी. असं खोबरा कटिंग करते. चला गाईज, आता आपलं कालवण बी मस्तपैकी छानपैकी असं झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये लगेच वाटण टाकू. हे जीविका डब्बा घेऊन ये जरा तुझा. चला गाईज, जीविकाला पॉपलेट भरते तर आपण आणि यांचा बी डब्बा भरून घेतो.
जीविकाच्या मस्त वेण्या बिण्या घातलेल्या आहेत. पप्पांचा डबा कुठे आहे? पप्पांचा डबा कुठं तिथं आहे? नाही वाटतं घासला, नाही वाटतं याच्यामध्ये आहे. जीविका जरा घास जरा डब्बा. जीविकाचा डब्बा मस्त इथे भरून घेते. जीविका किती? 2 टाकू का? एक आणि 8. 1.5 टाकू. मूडवर विचार आहे. काहीतरी काय चांगला बनवलाय ना मग जास्त भाकरी घेऊन जाईल, आणि भाजी बिजी असली ना मग कमी भाकरी घेऊन जाईल. असं आहे आमचा मूडवर हिसाब आहे. काहीतरी चांगला असला तर मग जास्त भाकरी घेऊन जायच्या. असते पप्पांचा डब्बा. हा बघा कसं मग त्यांचा घासलाच ना तसंच होता. कसं मग ते पिशवीतून काढायलाच विसरलो. आता सर्व भांडी घासलेली. तर झालेला आहे. मम्मा कोलबी बी देऊ काय? बदाम देते. उबलतं काय बघ. गरम आहे ना. कुठं गेला जीविका? चला गाईस फायनली यांचा डब्बा भरला आणि खूप गरम गरम आहे एकदम. जीविका चल पिशवी दे इकडं. थांब एक आणि दुसरे त्यांची आहे ना टिफिनची पिशवी ती धुवायला टाकली का तू त्याच्यामध्ये कालवण सांडला म्हणून त्याच्यामुळे आता हीच पिशवी घेतलेली आहे. त्यांची पिशवी आणलं बघ ती आता धुवायला टाकलेली आहे. जीविका बी मध्ये चालली. चल जीविका. चला गाईच जीविका बसली भाकरी खायला इकडे. जीविका आहे बघ डबा इथं ठेवते हा काय. कोलबी सोलून देऊ काहीच गरम गरम आहे नाही. थांब सोलते. जीविकाला कोलबी सोडून देते. चला काही जीविका तर गेली शाळेत आणि बाबूची तर माझी लवकरची शाळा होती. बाबूला तर लवकरच पाठवलेलं आहे आणि आता जीविकासुद्धा गेली. तर आता आपण घरातला काम करायला घेऊ. काम काहीच नाही केलेला. बघा सोपे वेपे कसे आहेत. भरपूर पसारा आहे. पहिला यांना मी बोललो यांना रोज मी काय करते पहिला डब्बा इवर सर्व करते आणि काम करायला काय आपला अख्खा दिवस आपल्याला भेटतेच काम करायला. कधी का नाही काम होत. एकदा पोरं एकदा शाळेत गेलं यानं डब्बा बिब्बा दिल्यावर मला टेन्शन राहत नाही. मग तर चला आता इथं गेलेले आहेत. आता मी कामाला लागते. चला कंटिन्यू करा. चला गाईज पटापट आता आपण या रूमचा करू. का सांगू पूर्ण सोफे वेपे सर्व व्यवस्थित केला. उशा विषय व्यवस्थित केलेले आहेत. आता बेडवरचा सर्व कपडे आहेत कालचे ते जुळलेच नव्हते विने सर्व तसेच आहेत. बेड बीड व्यवस्थित करते आणि झाडून बिडून काढते. सव्वायचं तर आपण कामाला लागू पटापट. असा बेड व्यवस्थित केला आहे. चला हे बघा मुला एक असे कपाट माझे उघडेच ठेवलेले आहे. चला झाला व्यवस्थित. चला बघायचं आता आपण झाडून काढून घेऊ पटापट घरातून. हे बघा बाईच इकडून तर सर्व असं व्यवस्थित केलेत आणि आपल्याला आता सोफा आणायला बी जायचं आहे. कसं मग मी या सोफ्याला लय कंटाळलेलो आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला दुसरा आणायचा आहे. बघू आता कधी येते. चला आणि आता हे व्यवस्थित तर केलं आहे. आता घरातून झाडून काढते. माझी क्युटी बघा कशी बसलेली आहे. गाईज मला मसनीवर बसताच येत नाही. टाईमच भेटत नाही बसायला. तर
तरी बघू आता टाईम काढून आपले मशनीवर बसला पाहिजे का सर्व त्याचं सामान गेलेलं हाणायला लागणार आहे. तशी चालू एकदम व्यवस्थित चालते, भारी चालते एकदम मशीन. मग त्याचं सामान आणायचं आहे. चला. आणि हे किचनवरचा सीन, सर्व भांडी बिंडी मी सर्व अशी गोळा इकडे ठेवलेली आहे बेसिंगमध्ये. आता मी घासून घेते, पहिला झाडून काढते घरातून आणि मग घासून घेते. बघा असं किचन बिचन आता मी पुसून घेते. असं सीन आहे. चला आता आपण किचनमधलं पूर्ण झाडून काढून घेऊ. आणि जी बाबूने माझा बघा इथं स्टूल आणलेला, इथं स्टूल ठेवलेला आहे. सर्व पटापट झाडून काढते. तर आपल्याला घरातलेच कामं आहेत. ही बघा ह्यांची पिशवी धुवायला टाकलेली. गाईज आता पूर्ण असा मी किचन पूर्ण साफ केलेला आहे. भांडी बिंडी घासली, तुम्ही बघितलं ना किती पसारा होता किचनवरती, खूप डेंजर दिसत होता. आता जरा किचन बिचन साफ केल्यावर जरा बरा वाटते. सर्व भांडी बिंडी घासली. आता आपल्याला लादी पुसायची आहे आणि कपडे धुवायचे आहेत. लादी पुसू आणि मग लगेच कपडे धुवायला जाऊ. तर बालदी भरायला लावते पटापट. चला गाईचं आता सर्व काम आपले ओके झालेले आहेत. कपडे आता धुवून आलेले आहेत. आता क्यूटीला जरासा भात घालते. बाबू बी आला माझा शाळेतून. हा बघा बाबू आला शाळेतून. आता पटापट भात घालते, थोडासाच घालते क्यूटीला. तर चला आम्हाला भाकऱ्या आहेत घेतलेल्या आहेत, थोडेच घेतलेले आहेत. पटापट भात घालते माझ्या क्यूटीला आणि बाबूला बी, त्याला बी भात लागणार आहे. काय सांगू, मी तर भाकरी खाणार आहे. तर चला पटापट भात घालते. चला काही जेवायला या. असं की कोळंबी भाकरी घेतलेली आहे. चला आता आपण जेवू. चला गाईचा आराम बिराम केला आणि आता उठलेलं आहे. म्हणजे उठलं म्हणजे झोपलो नव्हतोच, फक्त बेडवर लोळत होतो. आता आपण घेऊ मोदक करायला. बाबूला माझ्या मोदक खायचे आहेत आणि आमच्या ह्यांना बी, हे बी मला बोलत होते मोदक बनव मोदक बनव. मी बोललो चला आज मस्त फ्री आहे, काम बिम तर आपला मगाशीच झालेला आहे. तर चला आता आपण मोदक करायला घेऊ. मोदक आणि लाडू करते. चला गाईज हे बघा, हे मस्त आहे की आता यांना फोडून घेते आणि मस्त खिसून घेते आणि आपली चव बनवते. गाईज उकडे लाडू बनवते. तर चला मस्त फायनली बनवून घेते. चला गाईज हे बघा मस्त की मी नारळ आता फोडून घेतलेले आहेत. हे बघा. तर चला आता मी मोरवी खाली आहे ना खिसून घेते आणि मग गाईज दाखवते. चला सवैकी मी खिसून घेतला मोरवीमध्ये. का सांगू, मिक्सरला वाटून एवढा खास होत नाही, पण आपल्या मोरवीमध्ये खिसला ना खूप छान होते. बघा मस्त की खिसलेला आहे. आणि इकडे आपला गुल घेतलेला आहे. इकडे वेज बघा त्याच्यामध्ये सर्व असं टाकलेलं आहे. आता आपण लगेच घेतलेला आहे गुल टाकायला. मस्त आता तो आपले रेडी करते. आणि वेज गाईज चला आता बघू झाली काय. बघा मस्तपैकी झालेली आहे आपली चव. तर आता मोदकांचं पीठ मळून घेते मी. नाही मुलांना आवडतं. आज किती दिवस मला बोलत होती, आमचे हे बी बोलत होते आणि बाबू बी बोलत होता मम्मी बनव बनव. तर मी बोलत चला बनवून घेऊ आपण. पीठ मलायला हे बघा असं उतरवणी घेतलेला आहे आणि आपली चवसुद्धा रेडी झालेली आहे. लगेच आता आपण हा पीठ मस्त मळून घेऊ आणि लगेच आपण मोदक बनवायला घेऊ. तर चला पटापट पीठ मळून घेते मी. चला गाईज हे बघा मस्तपैकी आता आपले मोदक झालेले आहेत. झालेले म्हणजे अजून भरपूर करायचे आहेत. हे बघा लाडू केलेले आहेत आणि मोदक केलेले आहेत. मस्तपैकी करायला बसलेले, एकटीच आहे ना, जरा टाईम होणार आहे जरा करताना. हे बघा बाबू जरा जवळ आणि इकडं. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ.
असा करायचा. मोदक. आता मोदक केले तर बाबू बोलते मोदकांच्या बरोबर खीर पाहिजे. साखर. हा साखर. साखर. हे बघा बघीच, हे आता असे गोल 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 असे फिरवायचे मस्तपैकी. पहिलं मला मोदक येत नव्हते, आता बघा कसे मोदक मी शिकलो करायला. आणि हा लगेच असा करायचा. हा बघा मोदक. काय हे बाबू, हे लाडू आहेत आणि हे मोदक आहेत. चला पटापट पटापट करून घेते, नाही टाईम होता. चला गाईज, फायनली आपले मोदक झाले. हे बघा, हे आहेत लाडू आणि हे आहेत मोदक. तर चला आता पटापट पटापट आता एक साईडला मी पाणी ठेवते गरम व्हायला आणि लगेच वाफेवर आपले मोदक शिजून घेते. चला, आणि बघा इथे जरा जरा असे तरले का सांगू, मगातपासून ते तसेच आहेत ना फॅनवर. तर चला पटकन आता पाणी ठेवते. चला गाईज, हे बघा सर्व असे तेल लावून ठेवते आणि इकडे पाणी सुद्धा ठेवलेलं आहे. मोदकांना तेल लावते म्हणजे चिटकणार नाही खाली. सर्वांना असे तेल लावते. एक जालीमध्ये बसणार नाही. हे बघा, एक जालीमध्ये बसणार नाही, एवढे डबल मला ठेवायला लागेल जाली. त्याच्यामुळे राहतात तेवढे ठेवते मी. सर्वांना असे तेल लावून घेते, आता व्यवस्थित निघतील. मोदक. गाय जीविका आली माझी. हे बघा क्यूटी लगेच वेडी होते, लगेच वेडी होते. काय आणला दीदीने, काय आणला खाऊ, काय नाही आणला बघितलं ना क्यूटी, तुला काय आणला खाऊ, काय नाही क्यूटीला आणला. जा जीविका चल कपडे चेंज कर. आणि गाई बघा इकडं टी व्ही बघते, बाबूच आहे बघे काय ना काय असं बघत असते. तर चला आता गरम पाणी झालेलं आहे, आता आपण ठेवू हे मोदक. गाई चला, हे बघा मस्त छानपैकी आपले मोदक झालेले आहेत. अर्धे मुलाही खाल्ले बी, फिनिश झाले. हे बघा. चला चला गाई, सर्व भांडी बिंडी घासली, खूप पसारा होता. असं काही एक बनवायला घेतला ना, खूप भांडी होतात बाबा, खूप भांडी होती. एकदम किचन बिचन व्यवस्थित पुसून घेतला. आणि हे बघा अर्धे मोदक इथं आहेत. हे बघा अर्धे मुलाही खाल्ले. चला, आणि बघा लादी बिदी पुसलेली आहे. आता आपण दिवाबत्ती करून घेऊ, संध्याकाळ झालेली आहे. आणि क्यूटी बघा माझी, क्यूटी हे क्यूटी. चला गाईच, आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. का सांगू, आपला ब्लॉग भरपूर मोठा होणार आहे, त्याच्यामुळं एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.